आहे आणि खराब चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच श्री गणेश होते टीम आपण पाहू शकाल ते गोडिवली टीमचा भरत तरी तर मात्र दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल नक्कीच आडव्या पट्ट्याने कार्पेटच्या साईनं 1 धाव सीमारेषा पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 5 धावा एक चांगली सुरुवात आपण पाहायला होईल ते रमेशच्या माध्यमातून 2-2 संघाला पराभूत करणारी ही टीम आपण पाहते तर दोन्ही टीम आपण पाहतो 2-2 संघाला पराभूत करणारी टीम तर आजच्या शेवटच्या क्षणाला मात्र येऊन टेपल्यात दोन्ही टीम आपण पाहू शकाल जवळचे दोन्ही टीम आपण पाहू शकाल घोडेली पक्ष बीड असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पण इथं मात्र मंगेशने केलेली चांगलीशी कमालची फलंदाजी पाठीमागच्या सत्रामध्ये पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा या फलंदाजांना 2 चेंडूवरती 10 धावा जमा केल्या होत्या न स्ट्राईकला फलंदाज लवू स्ट्राईकला फलंदाज मंगेश तर अजून एक चांगला फटका या बेलेस मात्र रितेश चेंडू खाली उचलणार फेकणार एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात अद्यापच 6 या अंकावरती जाऊन पोहोचले ती टीम आपण पाहू शकाल ती घोडिवली वाडी टीम नक्कीच त्याचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी हलक्या हाताने या चेंडूला प्रेस करत असताना एक धाव सहजरित्याने पूर्ण होईल का पण इथं मात्र डोक्याची घंटा झाली असते अजून एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 7 धावा नक्कीच हा चेंडू आपण पाहिला तर नो चेंडू घोषित केलाय आणि या नो चेंडूच्या साईन आता मात्र नक्कीच प्रीहिट असणार या नो चेंडूच्या साईन धावसंख्या 1 ने सरसवेल 8 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात तर अजून एक चेंडू येईल का अजून एक खराब लाईन भरत करते ती अपेक्षा नव्हती अजून एक चेंडू येईल बाईट धावफलकावरती धावा 1 ने सरसवेल 2 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये आल्यात आणि या धावफलकावरती धावून पोहोचल्यात गोडिवली टीमच्या धावा 9 धावावरती जाऊन पोहोचले टीम आपण पाहतोय चांगली रन विकेट आपल्याला उभी करता येईल पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या भरतने मात्र गोडिवली बी संघाला मात्र बांधून ठेवण्याचं काम केलं होतं आता मात्र थोड्याशा चुक्या पाहायला मिळतात पण इथं हा स्ट्रेट ग्राउंडचा हा फटका मंगेश थांबणार नाही मंगेशच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार चौकार येतोय नक्कीच जर आपण पाहिलं तर प्रीट जरूर होती या चेंडूवरती पण नक्कीच चौकार आलाय आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 धावा अजून एक उडवलाय फटका हवेमध्ये यावेळेस चेंडू जाईल का 1 धाव सीमारेषा पलीकडे जर हा झेल टिपला असता तर फलंदाज मात्र बाद झाला असता अजून एक किल चौकार आणि चौकाराच्या साईने संघ जाऊन पोहोचला येतो 17 या अंकावरती तर नक्कीच जर P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धुमाकूल घातला या फलंदाजानं जवळपास आपल्या पाहिलं तर स्वतःचा वैयक्तिक सामन्यामध्ये धावा असतील यावेळेस अजून एक उडवलाय फटका हवेमध्ये फटका फसलाय 3-3 क्षेत्रक्षण धावतात यावेळेस मात्र नक्कीच झेल मात्र जमिनीला दान झाल्या आणि ते मात्र 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि 2 धाव्याचे साईन आपण पाहिलं तर
19 धावावरती जाऊन पोहोचलाय. 6 चेंडूचा खेळ अद्यापच संपला. 19 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. नक्कीच हाणामारी आपल्या पहिल्या सत्रापासून मात्र पहिल्या षटकापासून हाणामारी राहिली. 19 धावा कुठून काढल्यात. अजूनही मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये तटस्थ उभी आहे. मैदान सोडायला मागत नाही. 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. कॅमेरा तिकडेच चालवा. तर नक्कीच 19 धावा धाव फलकावरती लागल्या. तर चांगला खेळ दाखवला मंगेशनं. मात्र नक्कीच 2 चौकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून 2 धाव 2 सिंगल आपण पाहिले 1 नो आणि 2 वाईट अशा 19 धावा. तर मात्र हेलिकॉप्टर जरूर फेलवलाय पण इथं मात्र लँड झाला नाही. बॅटच्या रनअप मध्ये चेंडू सापडला नाही. नंतर धावसंख्या आपल्याला वाढली गेली असते पण इथं चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 19 वर आता बांधण्याचं काम केलंय. आता या गोलंदाज पिंट्याला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पिंट्यामध्ये ती क्षमता आहे. पण पाहिली तर नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. वडिवली बी संघापुढे नक्कीच जखडून ठेवण्याचं काम केलं होता. इथं मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच झावी टीम कुठले ठरणार आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर पिंट्याने जवळपास 1 सिंगल खर्च केले होत्या. 3 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र नक्कीच सिंगल मात्र आल्या दुसऱ्या चेंडूवरती आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धाव फलकावरती आता जाऊन पोहोचल्या त्या 20 धावा. पंच लेग बाईचा इशारा आहे ना. नक्कीच आपण लेग बाईचा इशारा आला. 1 सिंगल आले आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते 20 धावा. तर नक्कीच जर आपण पाहू शकाल अजून एक खराब चेंडू फेकलाय गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून. आता ही गोलंदाजी सुरेख होती पण इथं मात्र आता खराब लाईन पकडली जाते. 21 धावा टेमटी बन 21 धावा. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये तटस्थ उभी आहे. मंगेश आणि लहू ही जोडखली आता मैदानामध्ये उभी आहे. तर नक्कीच अजून एक खराब लाईन. 2 चेंडू आले डॉट आपण पाहू शकाल खराब आणि खराब चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 22 धाबावरती जाऊन पोहोचलाय. तर इथं मात्र मोठा फटका आसमान गाठलाय चेंडूने. अजून एक दर्जेदार षटकार मंगेशनं काय फलंदाजी केल्या. या षटकाराच्या साईने संघ जाऊन पोहोचलाय तो 28 या अंकावरती. तर नकोच इथं मात्र नक्कीच बॅटची कडा फलंदाज होईल बाद. या विलेस मात्र मंगेशच्या पायरी सांगत होते. चांगला खेळ दाखवला आता या विलेस आपल्याला आपल्या संघासाठी.
डीआरएस नाही रे अठीसा. उलटे साईडला कॅमेरा की सारे डीआरएस भेटेल. तर नोट आउट असणाऱ्या फलंदाज आपण पाहू शकाल. 305 आपली अपील जरूर उचलून धरली होती, पुन्हा इथं मात्र नक्कीच फलंदाज सुखरूप असणार आहे. तर ही मॅच दोन्ही या संघासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. आपण पाहतोय डीआरएस नव्हता तरी पण या आपले पाहते दोन्ही मॅच आपल्या पाहते, या दोन्ही संघ आपले जवळचे संघ आहेत. सहकारी या सहखुशीनं मात्र या स्पर्धेमध्ये या खेळ दाखवत असताना इथं मात्र पंचांनी मात्र नॉट आउट केलाय. 2 बॉल बाकी आहेत, 2. बघ इकडे बसलाय. तर नक्कीच हरिचंद्र वाघमारे साहेबांना विनंती करे या स्पीटामध्ये या शेवटची मॅच पाहू शकाल. या स्पीटामध्ये आपला स्थानमान व्हा. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात 28 धाबा. आता बॅटची कडा नक्कीच अजून एक चांगला चेंडू फेकला होता गोलंदाज पिंट्यानं, पण इथं मात्र सिंगल येईल आणि सिंगलच्या साईनं 29 धाबावरती जाऊन पोहोचलाय तो घोडिवलीवाडी टीम. आपण पाहू शकाल नक्कीच 0 विकेट्स आपण पाहतोय. अजूनही मात्र मैदान सोडायला मागत नाही. अपील उचलून धरले होते जरूर मंगेशला बाद करण्याची, पण इथं मात्र नक्कीच अजून एक मात्र चांगला चेंडू मात्र फेकलाय गोलंदाज पिंट्यानं. आता शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल. रन झाले 29. तर नक्कीच 6 चेंडूचा खेळ अद्याप 12 चेंडूचा खेळ संपला. या बेलेस मात्र पिंट्याने शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय आणि डॉट चेंडूच्या साईनं मला जाऊन पोहोचले 29 धाबावरती जाऊन पोहोचले टीम. आपण पाहतो ती गोल्डीवाली टीम. तर वैयक्तिक आपला स्वतःचा पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज कोण असणार आहे आपण पाहू शकाल. तर नक्कीच जर किसन हा गोलंदाजी मार्कवर ते गोलंदाजी मार्कवर दोन्ही गोलंदाजांना चांगला धुमाकूल घातलाय. जवळपास 14-15 धावा खर्ची केल्या त्या दोन्ही गोलंदाजांनी 29 धावावरती जाऊन पोहोचले टीम. आपण पाहू शकाल ती गोल्डीवाडी टीम. किसन येथे गोलंदाजी मार्कवर स्वतःचा पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक, अंतिम षटक, तिसरा षटक आपण पाहू शकाल. प्रतिकी पथावर असताना मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल किसनला. धावसंख्या भरपूर धावसंख्या उभ्या केल्यात, पण इथं मात्र नक्कीच तर नक्कीच हा चेंडूवरती आले सिंगल आले असती, पण नक्कीच इथं मात्र डॉट चेंडू आलाय. तर मात्र अपील उचलून धरले होते प्रकाशनं, पण इथं मात्र नक्कीच चेंडूला मात्र सोडायला गेलाय आणि मात्र या चेंडूवरती सिंगल आली असती, पण इथं पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजानं. अरे बॉल तिकडे गेलता रे, एक झाले असते असा बोलतो मंगेश. तर नक्कीच उचली घेणारा चेंडू यावेळेस चेंडूला मात्र धाडला गेलाय समयशा कक्षामध्ये. यावेळेस चौकार येईल आणि या चौकाराच्या साईनं मात्र स्वागत केलाय गोलंदाज किसनचा. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 33 धाबा.
33. तर 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाचं आपण पाहिलं, 3 षटकाचा प्रतीक होत असता खेळ बाकी असताना मात्र अजून एक चेंडू मात्र खराब येईल. तिसरा चेंडू खराब फेकला गोलंदाजानं. तर गोलंदाज किसन असणार आहे. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मात्र 4 चेंडू मात्र फेकावे लागतील आणि 4 चेंडूमध्ये अजूनही धावा जमा करावी लागतील. जरा जवळपास जरा 40 ते 45 धावा जरी जमा केल्या तरी पण सामना आपल्याला पाहायला मिळणार का. तर याच्यामध्ये आपण पाहिलं बीड संघामध्ये भरपूर फलंदाज आहेत. तर रितेश, प्रकाश, भरत सारखे फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय सारखे फलंदाज. पण इथं मात्र नक्कीच सुरेख झेल होता आणि झेल मात्र टिपला जाणार होता. पण इथं मात्र इथं धोक्याची घंटा. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्यात आणि या 2 धाब्याच्या साईनं आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती. तीन बॉल 3. तर नक्कीच जो 3 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावरती. आता परत मोठा फटका, मोठा पहार, चेंडूने आसमान घातलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. इथं चुकीला माफी नाही. तर मात्र नक्कीच या वेळेस मात्र चांगल्या फलंदाजाचा झेल मात्र सोडला आलाय आणि इथं मात्र 2 धाबा सहज झेल होता, सोपा झेल होता आणि सोपा झेल मात्र जमिनीला लँड झाला. धावसंख्या 2 ने सरसावेल. 38 धाबा धावफलकावरती. स्कोर आहे ना 38. आहे का? 3 ना. तर नक्कीच अजून एक गॅप सिलेक्शन होईल का. पण इथं मात्र उचलणार, फेकणार. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि इथं फेकी चुकीची नाही. पण इथं मात्र डायरेक्ट हिट केले आणि इथं मात्र फलंदाज होईल बाद. दुसरी रन घेता घेता मात्र परतावाला लागेल मंगेशला. तर मात्र धावसंख्या मात्र 39 धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या स्वतःचा व्यक्तिक आपल्या स्वतःच्या जबाबदारीने स्वतः एका हाताने किल्ला लढवताना या धावसंख्या मात्र उभ्या केल्यात. तर 39 धावा. बॅट्समॅन कोणा नवीन? तुकाराम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. तर नक्कीच वाईट चेंडू, खराब चेंडू, खराब लाईन, खराब दिशा. आता धावसंख्या आणखीन एक वाढली जाईल. 40 धावा धावफलकावरती लागल्या. 40 धावा. 40 धावा धावफलकावरती जरूर येऊन थांबल्यात. अजूनही एक शेवटचा एक चेंडू चांगला फेकावी लागेल. जर बॅटच्या रनामध्ये हा चेंडू सापडला असता ना तर नक्कीच आसमान गाठला असता. पण इथं मात्र नक्कीच किसनवरती मात्र एक मोठा षटक हाताळताना अजून एक चेंडू खराब येईल. या वेळेस मात्र नक्कीच उचली घेणारा चेंडू अजून एक खराब फेकलाय. दुसरा चेंडू मात्र वाईट फेकलाय गोलंदाजानं. धावसंख्या वाढली गेल्या 41. 41 धावा. तर नक्कीच इथं मात्र सुरेख झेल टिपला गेले. शेवटच्या एक चेंडूवरचा शेवटच्या मुवमेंटला आलेला हा झेल आपण पाहतोय. तर नक्कीच 41 41 येणाऱ्या 18 चेंडू असतील. 42 धावांची गरज असणार आहे.
फायनलचा हा सामना आणि तर 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत गोलंदाज तुकारामच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आहे, 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तर मात्र नक्कीच 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत या गोलंदाजानं. तर चांगली गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र समीकरण बदललाय, आता फुल टास घुटना टेकवलाय जरूर, पण हा कॅच मात्र काय टिपले गेले. तर मात्र मोठा फलंदाज मात्र बाद तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट प्रकाश आपण पाहू शकाल. तीन चेंडू डॉट झालेत आतापर्यंत, 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती सफलता मिळवली या गोलंदाज तुकारामने. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. आता समीकरण बदललं आहे, चेंडू राहिलेत अवघी आपण पाहिले तर नक्कीच 15 चेंडू राहिलेत आणि 15 चेंडू मध्ये आता करायचे 42 धावा. नक्कीच अजून एक चेंडू चांगला, अजून एक चेंडू चांगला. चौथा चेंडू डॉट फेकला या गोलंदाजानं. तर नक्कीच श्रेयग्रामचा हा फटका, चेंडू जाईल आउट पार गोलीच्या वेगानं, गोलीला जमिनीला गाठगुल्या करत जाणार हा चेंडू. आता मात्र चौकार आलाय, आता मात्र नक्कीच जे 4 धावेच्या साईनं मात्र खातं ओपन झालंय. टीम आपण पाहू शकाल, बीड जांभरूक टीमचं आपण नक्कीच खातं ओपन झालंय. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी, अष्ट उद्ध्वस्त करून टाकले त्या गोलंदाज तुकारामनं. आणखीन एक दर्जेदार चेंडू फेकला गेलाय आणि 2 गडीला मात्र बाद केलाय गोलंदाज आपण पाहू शकाल. प्रकाश आणि अक्षय ही जोडखले आता मैदानातून बाहेर आले. अजूनही मात्र रितेश वरती आता स्वतःच्या जबाबदारीनं मात्र खेळ दाखवावा लागेल, एक चांगला खेळ दाखवावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, भरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तर नक्कीच गोलंदाजाचं नाव सनी, नक्कीच सनी असणार आहे गोलंदाजी मार्कवर. तर नितेश 6 चेंडू स्ट्राईकला उभा होता, पण इथं मात्र आता चांगला खेळ दाखवावा लागेल. इथं मात्र नक्कीच हा चेंडू कार्पेटच्या साईनं मात्र ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता. इथं मात्र काय घडला गेलाय, इथं मात्र नक्कीच सुखरूप पोहोचलाय फलंदाज. इथं मात्र नक्कीच पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज आपण पाहतोय. सनीच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आता पाहतोय. नक्कीच सुरेख फटका कार्पेटच्या साईनं. इथं मात्र नक्कीच थोडीशी चुकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण 2 धाबा सदरीत्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचलाय 6 या अंकावरती. तर नक्कीच अशुभ येते गोलंदाजीवरती आपण पाहतोय. तर नक्कीच स्वतः आयोजक आपण पाहू शकाल हरिचंद्र वाघमारे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या मुख्य आयोजक या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत हरिचंद्र जाधव वाघमारे सरांना. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहणार आहोत या पंचांना. तर नक्कीच खराब चेंडू आता फेकलाय. अशुभ आला, लगेच खराब चेंडू आला. नक्कीच आपण पाहू शकाल
या गोलंदाजी मार्कवर आता मग ते सनीवरती अशुभ जरूर असताना मात्र वाईट चेंडू फेकला या गोलंदाजानं आणि धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या सिंगलच्या सरासरीनं आपण पाहिले तर 7 धावा. तर नक्कीच अजून एक चांगला चेंडू फेकलाय तर मात्र रितेश सारखा फलंदाज चेंडू डॉट खेळतोय. पस्तीस धावा अजूनही करावे लागतील. 18 चेंडू असतील, 9 चेंडू असतील आणि अजूनही 35 धावा करावे लागतील. कारण 35 धावा कंपल्सरी करावे लागतील. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावून पोहोचल्यात पण इथं मात्र घुटना टेक्का आणि तमाशात एक फटका हवेमध्ये फसलाय. यावेळेस मात्र जबरदस्त का झेल टिपला गेलाय. छोटा पाकिट बडा धमाका आपण पाहिलं तर नक्कीच मात्र सलामीची जोडी मात्र रितेश आणि प्रकाश जे होते दोन्ही बंधू आपण पाहिलं तर नक्कीच तंबूच्या आसऱ्याला. इथं मात्र नक्कीच मोठा फटका मोठा पहार केलाय. चेंडू ऑफ पार सीमारेषा पलीकडे अजूनही कोणी मॅच जिंकली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाणार आहे. तेरा धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मात्र धावसंख्येची गरज आहे. त्या अवघ्या मात्र 29 धाव्यांची गरज. 29 धावा अजूनही करावी लागतील या षटकाराच्या साईन. अजूनही मात्र नक्कीच शेवटचा आता एक चेंडू जर मोठा फटका जर आला तर नक्कीच सामन्याचा चित्र वेगळा पाहायला मिळणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर तेवढेच जवळचे संघ आणि एकदम जवळ पंचखुशीमध्ये हा आजचा सामना आपण पाहिला तर अजून एक मोठा फटका अजून एक बिग हिट झालाय. चेंडू सुरेख झेल टिपला गेलाय. अजून एक मात्र चांगला फलंदाज बाद होईल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. संजय हा फलंदाज. आता भरतवरती अशा असतील 29 धावा होऊ शकतात. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 धावा 6 चेंडू मध्ये होऊ शकतात. जर आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी मार्गवर आता गोलंदाज आपण पाहू शकाल ज्यानं धुमाकूल घातला होता. 3 षटकार आणि 3 चौकार मारल्या. ते फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच 4 चौकार आणि 1 षटकार तोच फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आता नक्कीच 6 चेंडू जशा 29 धावा ज्यानं खर्च केल्या तर 29 धावा आता संधी असणारे भरतकडे 29 धावा जमा करावे लागतील. कंपल्सरी चेसिंग करावी असेल तर 29 धावा जमा कराव्या लागतील. तर नक्कीच 6 चेंडू 29 धाव्यांची गरज असताना स्ट्राईक वरती फलंदाज भरत. तर नक्कीच पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज मंगेशनं. तर नक्कीच अजून एक सामना मात्र नक्कीच झुकताना दिसते. तर अजूनही मात्र नक्कीच सिंगल आल्या आणि सिंगलच्या साईनं आता धावा जाऊन पोहोचल्या त्या 14 धावा.
अजूनही आता 28 धावा करावी लागतील 4 चेंडूमध्ये. जर 4 षटकार मारले तरी पण हा सामना विजय होणार नाही. 24 धावा होतील आणि इथं मात्र गरज आहे 28 धाव्यांची. तर प्रत्येक चेंडू बॅट खाली दिला तरी हा सामना मात्र नक्कीच विजय होणार नाही. ती टीम आपण पाहू शकाल, ती बीड टीम. दोन संघाला एवढ्या वन साईट मात्र हरवल्या दोन्ही टीमला. आणि या शेवटच्या झुंजर लढवताना आपण पाहिलं तर फलंदाजी आपण पाहिली ना तर तिन्ही गोलंदाजा धुमाकूळ घातला होता. तर इथं मात्र नक्कीच ज्या पहिल्या गोलंदाजाने धावा संख्या खर्च केल्या अवघ्या 4, दुसऱ्या गोलंदाजानं धाव संख्या केली खर्च अवघ्या पुन्हा पाहिल्या तर त्या 9 धावा. आणि या तिसरा षटक प्रतिकीपदावर असताना आता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 2 चेंडूमध्ये 1 सिंगल खर्च केल्या गोलंदाजानं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्याप 14 धावा. आणि 14 धावा स्कोर गाठवरती असताना अजूनही मात्र 28 धाव्यांची गरज असणार आहे, 27 धाव्यांची गरज असणार आहे. अजूनही मात्र हा मोठा फटका, मोठा पार केलाय. बिग हिट होईल का? चेंडू अडवला जाईल बाउंड्री नजदीक. 2 धावा सदरीत्यानं पूर्ण होतील का? पण इथं सिंगल वरती रोखला गेलाय आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर 15 धावा धाव फलकावरती. आता मात्र समीकरण बदललंय. इथं म्हणजे अजून एक विकेट मिळाली जाते. नवीन फलंदाज किसन मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. तर नक्कीच अजून एक चेंडू डोट येईल. शेवटचा आता एक चेंडू पूर्णपणे हा सामना मात्र जिंकला गेलाय. तर नक्कीच घोडवली टीमच्या माध्यमातून तर नक्कीच सामना मात्र विजय झाले टीम ती घोडवली टीम. आपण पाहू शकलो दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.